मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या जगात एक एक मार्क महत्त्वाचा असतो आणि तो एक मार्क मिळवून देण्याची ताकद फक्त चालू घडामोडींमध्ये असते. आजचा हा व्हिडिओ आपला चालू घडामोडीवरच आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. आम्ही दररोज दर्जेदार प्रश्नांची सिरीज घेऊन येत असतो. जर तुम्हालाही वाटत असेल की चालू घडामोडींची भीतीच घालून मेरिट लिस्टमध्ये यायचे, तर आताच आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतं. चला तर मग सुरू करूयात आजचा करंट अफेअर्सचे प्रश्न. बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे. नुकतेच आर वैरामुथ यांनी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. नुकताच आर वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा जाहीर झाला. ते कोणत्या राज्यातील आहेत? तर बघा, इथे पर्याय दिलेले आहेत: कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. तर योग्य उत्तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे. बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तमिळनाडू. नुकतेच आर वैरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ते तमिळनाडू या राज्यातील आहे. पुढचा प्रश्न. मार्च 2026 मध्ये उल्हास नव भारत साक्षरता अभियानाअंतर्गत संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा या केंद्रशासित प्रदेशाला मिळाला. तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला मार्च 2026 मध्ये उल्हास नव भारत साक्षरता अभियानाअंतर्गत संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला? तर पर्याय आहे तिथे लडाख, चंदीगड, दीव दमण, पुदुच्चेरी. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर कोणतं आहे? तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चंदीगड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एप्रिल 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होणार नाही? बघा, पर्याय आहेत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक. तर एप्रिल 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होणार नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्नाटक या ठिकाणी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य. बघा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 नुसार बळजबरीने धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीस रिकामी जागा वर्षापर्यंत कारावास तरतूद आहे. पर्याय दिलेले आहेत 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष आणि 10 वर्ष. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, 7 वर्ष. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 नुसार बळजबरीने धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीस 7 वर्षापर्यंत कारावास तरतूद आहे. नेक्स्ट प्रश्न. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर बघा, पर्याय दिलेले आहेत 208, 235 आणि 3. तर भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत 2026 जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स या स्पर्धेमध्ये? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 208 एवढी पदके जिंकली आहे. पुढचा प्रश्न. BCCI च्या नमन पुरस्कारामधील CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत शुभमन गिल आणि राहुल द्रविड. पुढचा पर्याय रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड. पर्याय तिसरा राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर. पुढचा पर्याय राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण. तर BCCI च्या नमन पुरस्कारामधील CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड. रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना BCCI च्या नमन पुरस्कारामधील CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे. 40वा AAHAR आहार मेळावा रिकामी जागा या ठिकाणी पार पडला आहे. तर कोणत्या ठिकाणी पार पडला आहे? तर बघा, पर्याय आहेत मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली, पुणे. तर या उत्तर काय आहे या प्रश्नाचं? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली या ठिकाणी. 40वा आहार मेळावा हा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला आहे. पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न दिलेला आहे. रिकामी जागा विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच
कोणत्या विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर. पर्याय तिसरा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. पर्याय चौथा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी. तर योग्य उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहिल्यानगर या ठिकाणी. या विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारताची 94वी ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती रिकामी जागा या राज्यातील आहे? तर कोणत्या राज्यातील आहे? पर्याय दिलेले आहेत. त्रिपुरा, मणिपूर, राजस्थान, आसाम. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आसाम या राज्यातील आहे. भारताची 94वी ग्रँड मास्टर मयंक चक्रवर्ती ही आसाम या राज्यातील आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात INS त्रिकंत हे भारतीय जहाज सहभागी झाले होते? बघा, पर्याय दिलेले आहेत. दक्षिण कोरिया, भूतान, मॉरिशस आणि श्रीलंका. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉरिशस. पुढचा प्रश्न आहे, उच्च गती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा रिकामी जागा राज्य सरकारने सुरू केला आहे? तर पर्याय दिलेले आहेत. बघा, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केला आहे. उच्च गती ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा हा उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केला आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 12. प्रश्न दिलेला आहे, शेषनाग 150 काय आहे? तर पर्याय आहेत 1000 किमीहून अधिक अंतरावरील लक्ष्यांवर अचूक मारा करू शकणारे ड्रोन. दुसरा पर्याय इस्रोने विकसित केलेले नवीन क्षेपणास्त्र. तिसरा पर्याय DRDOने विकसित केलेले नवीन क्षेपणास्त्र. पर्याय चौथा यापैकी नाही. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्तर लक्षात ठेवा. 1000 किमीहून अधिक अंतरावरील लक्ष्यावर अचूक मारा करू शकणारे ड्रोन शेषनाग 150 काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ऑस्कर पुरस्कार 2026 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहेत. वन बॅटल आफ्टर अनदर. दुसरा पर्याय सिनर्स. पर्याय तिसरा हॅमनेट. पर्याय चौथा फ्रेंकेनस्टाईन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वन बॅटल आफ्टर अनदर. हा ऑस्कर पुरस्कार 2026 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला मिळाला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील US इंडिया SME काउन्सिल वॉशिंग्टन DC तर्फे आउटस्टँडिंग व्हिजनर लीडर अँड ट्रूथ चेंज मेकर हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा, पर्याय आहेत पंकजा मुंडे, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघना बोर्डीकर यांना. अमेरिकेतील US इंडिया SME काउन्सिल वॉशिंग्टन DC तर्फे आउटस्टँडिंग व्हिजनर लीडर अँड ट्रू चेंज मेकर हा पुरस्कार मेघना बोर्डीकर यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. तो किती स्तंभावर आधारित आहे? तर पर्याय दिलेले आहेत 4, 5, 6 आणि 7. तो किती स्तंभावर आधारित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 स्तंभावर. 6 मार्च रोजी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. तो 4 स्तंभांवर आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे 23 मार्च रिकामी जागा. 23 मार्च रोजी कोणता दिवस आहे? बघा, पर्याय आहे जागतिक जल दिन, जागतिक हवामान दिन, जागतिक क्षयरोग दिन आहे आणि जागतिक वन दिन. तर काय आहे 23 मार्च रोजी? तर बघा, उत्तर आहे 23 मार्च रोजी
जागतिक हवामान दिन आहे? कोणता दिवस? तर जागतिक हवामान दिन. उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील अनुच्छेद रिकामी जागा अन्वये प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे यावर न्यायालयाने नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. तर कोणते अनुच्छेद? बघा, पर्याय आहेत अनुच्छेद 19, अनुच्छेद 19 आणि अनुच्छेद 20, अनुच्छेद 21. तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 21. पुढचा प्रश्न, नुकतेच तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना 2026चा पद्मश्री जाहीर झाला, ते कोणत्या तालुक्यातील आहे? पर्याय आहेत पालघर, जव्हार, डहाणू, वाडा. तर कोणत्या तालुक्यातील आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जव्हार. नुकतेच तारपा वादक भिकल्या लाडका धिंडा यांना 2026चा पद्मश्री जाहीर झाला, ते कोणत्या तालुक्यातून आहे? तर जव्हार या तालुक्यातून आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न आहे जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड म्हणजे स्वयंनिर्मित अब्जाधीश बनण्याचा मान रिकामी जागा यांना मिळाला आहे. तर कोण आहेत ते? पर्याय आहेत मार्क झुकरबर्ग, ब्रेंडन फुडी, आदर्श हिरेमठ, सूर्या मिश्रा. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सूर्या मिश्रा. जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश बनण्याचा मान हा सूर्या मिश्रा यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार राजू बाविस्कर यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला. राजू बाविस्कर कोणत्या जिल्ह्यातील आहे? पर्याय आहेत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जळगाव. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जळगाव या जिल्ह्यातील राजू बाविस्कर हे आहेत. पुढचा प्रश्न, रिकामी जागा सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे ठेवले आहे. तर कोणत्या सरकारने? बघा, पर्याय आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. बघा, उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे ठेवले आहे. पुढचा प्रश्न, रिकामी जागा राज्य सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EMV ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला. तर कोणत्या राज्य सरकारने? बघा, पर्याय आहेत महाराष्ट्र, आसाम, केरळ, कर्नाटक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक राज्य सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EMV ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न दिलेला आहे, खालील विधानेही लक्षात घ्यायची. बघा, विधाने आहेत आंध्र प्रदेश सरकारने आमदारांच्या उपस्थितीसाठी AI आधारित फेशियल रिकग्निशन प्रणाली सुरू केली. भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? भारतातील पहिले राज्य ठरले आंध्र प्रदेश. पुढचं विधान, भारतातील पहिले पेपरलेस जिल्हा न्यायालय कलपेट्टा, जिल्हा वायनाड, केरळ. तर वरीलपैकी बरोबर विधान कोणते आहे? तर बघा, बरोबर विधाने कोणते आहेत? तर उत्तर आहे बघा, बरोबर विधाने आहेत अ आणि ब ही दोन्ही विधाने ही बरोबर आहेत. बघा, जी विधाने आपल्याला दिलेली आहे ती दोन्ही विधाने ही योग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. आंध्र प्रदेश सरकारने आमदारांच्या उपस्थितीसाठी AI आधारित फेशियल रिकग्निशन प्रणाली सुरू केली. भारतातील ते पहिले राज्य ठरले हे विधान सुद्धा बरोबर आहे. आणि भारतातील पहिले पेपरलेस जिल्हा न्यायालय हे कलपेट्टा, जिल्हा वायनाड, केरळ हे विधान सुद्धा योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार. पुढचा प्रश्न, भारतीय जनगणना 2027ची काय वैशिष्ट्य नाही? तर विधाने आहेत अविधान, भारताची पहिली डिजिटल जनगणना. विधान ब, स्वतंत्र भारताची पहिली जातीनिहाय जनगणना. विधान क, भारताची 16वी जनगणना. विधान स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. ड विधान आहे स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध. ई विधान आहे जनगणना 2027 प्रत्यक्ष सुरुवात 1 एप्रिल 2027 पासून. तर यापैकी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 फक्त ई.
भारतीय जनगणना 2027चे काय वैशिष्ट्य नाही आहे, तर उत्तर फक्त ई. जनगणना 2027 प्रत्यक्ष सुरुवात 1 एप्रिल 2027 पासून होईल. हे विधान हे 2027चे वैशिष्ट्य नाही आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, विधान दिलेली आहेत, तर ती विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. विधान वाचूयात. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत. विधान ब, महाराष्ट्रात एकूण 6 युनेस्को वारसा ठिकाणे आहेत. तर वरीलपैकी बरोबर विधान कोणते आहे, तर बघा, वरीलपैकी विधाने अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत हे विधान सुद्धा योग्य आहे. आणि महाराष्ट्रात एकूण 6 युनेस्को वारसा ठिकाण आहेत हे विधान सुद्धा योग्य आहे. तर उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण म्हणजेच गृह राज्यमंत्री कोण आहेत, तर बघा, पर्याय आहेत योगेश कदम, पंकज भोयर, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे. तर महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री कोण आहेत, बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंकज भोयर. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री कोण आहेत, तर पंकज भोयर हे आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचं आहे. बघा, विधान आहे AI इम्पॅक्ट समिट 2026 दिल्ली येथे पार पडली. दुसरं विधान AI ॲग्री परिषद 2026 मुंबई येथे पार पडली. होर्मुझ समुद्रधुनी पार्शियाचे आखात आणि ओमानचे आखातला जोडते. तर बघ, पर्याय 4 वरील सर्व बरोबर. तर कोणतं विधान हे बरोबर आहे दिलेल्या पर्यायापैकी, तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधानेही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, इथे क्रांतींचे नाव आणि उत्पादन क्षेत्र दिलेले आहे, तर याच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर बघा, अंकर अ प क ड दिलेले आहे. करडी क्रांती, रजन क्रांती, सोनेरी क्रांती, चंदेरी क्रांती. आणि उत्पादन क्षेत्र आहेत अंडी उत्पादन, खत उत्पादन, ताग उत्पादन आणि कापूस उत्पादन. तर योग्य जोड्या कोणत्या आहेत, तर पर्यायापैकी उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघा, जोडी आहे अची जोडी आहे खत उत्पादन, करडी क्रांती म्हणजेच खत उत्पादन. बचं उत्तर आहे बघा अंडी उत्पादन, रजत क्रांती म्हणजेच अंडी उत्पादन. कचं उत्तर आहे ताग उत्पादन, सोनेरी क्रांती म्हणजे ताग उत्पादन आणि चंदेरी क्रांती म्हणजे कापूस उत्पादन. तर ह्या जोड्या अशा आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या देशातून चित्ते आणले नाहीत. पर्याय आहेत नामिबिया, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, दक्षिण कोरिया. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण कोरिया. या देशातून प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आतापर्यंत चित्ते आणले नाहीत. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 30 आहे, युनेस्कोच्या वारसा यादीत भारतातील एकूण किती ठिकाणे आहेत. युनेस्कोच्या वारसा यादीत भारतातील एकूण किती ठिकाणे आहेत. प्रश्न अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 44, 45, 46 आणि 48. तर उत्तर काय आहे, बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 44. युनेस्कोच्या वारसा यादीत भारतातील एकूण 44 ठिकाणे आहेत. बघा, आतापर्यंत आपले 30 प्रश्न झालेले आहेत. 30 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत. जर 20 पेक्षा कमी असतील तर तुम्हाला अजून मेहनतीची गरज आहे, पण काळजी करू नका. त्यासाठीच आपण ही सिरीज रोज घेतोय. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक बटन नक्की दाबा. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे, तो झाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भारतातील पहिली भाषा कोणती आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भारतातील पहिली भाषा कोणती आहे. तर पर्याय आहे तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि कन्नड. तर पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं आहे. उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 तमिळ. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भारतातील पहिली भाषा कोणती, तर तमिळ ही भाषा आहे. पुढचा प्रश्न, भारतीय दंड संहिता 1860चे बदललेले नाव सांगा. पर्याय आहे भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023
आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 आणि चौथा पर्याय यापैकी नाही तर भारतीय दंड संहिता 1860 बदललेले नाव काय आहे? पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय न्याय संहिता 2023. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. खालील विधाने लक्षात घ्यायची आहे. बघा विधाने दिलेली आहेत. स्वातंत्र्यानंतरचे समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य गोवा हे आहे. विधान ब आहे स्वातंत्र्यापूर्वी समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड होय. वरीलपैकी चुकीचे विधान कोणती आहे? तर बघा पर्यायांपैकी वरीलपैकी चुकीची विधाने आहेत. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. चुकीची विधाने कोणती आहेत? अ आणि ब ही दोन्हीही विधाने चुकीची आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 34. प्रश्न दिलेला आहे 2025 चा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हंगरिया यांना प्राप्त झाला त्या कोणत्या देशातील आहे? बघा पर्याय दिलेले आहेत. ब्राझील, अमेरिका, जपान आणि चीन. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब्राझील. 2025 चा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हंगरिया यांना प्राप्त झाला त्या ब्राझील या देशातील आहे. पुढचा प्रश्न 2027 हे वर्ष युनोद्वारे रिकामी जागा वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तर 2027 हे वर्ष युनोद्वारे रिकामी जागा व कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे? बघा पर्याय आहेत महिला शेतकरी वर्ष, शाश्वत विकास वर्ष, रेसलँड्स आणि पशुपालक वर्ष, शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष. 2027 हे वर्ष युनोद्वारे शाश्वत आणि लवचिक पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा प्रश्न आहे खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचे आहे. विधान आहेत पहिली महिला T20 अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 भारताने नेपाळला हरवून जिंकली. पुढचा प्रश्न विधान 13वी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2025 भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकली. क विधान 16वी अंडर 19 पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 भारताने इंग्लंडला हरवून जिंकली. विधान ड 10वा पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 भारताने न्यूझीलंडला हरवून जिंकला. तर बरोबर विधाने कोणती आहेत? तर उत्तर आहे बरोबर विधाने आहेत पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड. चारही विधाने आपल्याला दिलेली आहेत. सर्वच विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा सादर केला. या अर्थसंकल्पाचा संसदेतील भीषण कालावधी ओळखा. तर काय आहे? पर्याय दिलेले आहेत 162 मिनिटे, 58 मिनिटे, 85 मिनिटे आणि 76 मिनिटे. तर कालावधी किती आहे संसदेतील भाषण? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 85 मिनिटे. 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा सादर केला. या अर्थसंकल्पाचा संसदेतील भाषण कालावधी आहे 85 मिनिटे. पुढचा प्रश्न ChatGPT मधील GPTचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे. पर्याय आहे जनरेटिव्ह प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्म, चॅट प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. पर्याय 3 जनरल प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. पर्याय 4 चॅट गिव्ह प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. तर काय उत्तर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनरेटिव्ह प्री ट्रेनेड ट्रान्सफॉर्मर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 2026 चा पुरस्कार शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आला. 2026 चा कोणता पुरस्कार शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत पद्मविभूषण, परमवीर चक्र, अशोक चक्र आणि कीर्ती चक्र. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अशोक चक्र. 2026 चा अशोक चक्र पुरस्कार शुभांशु शुक्ला यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न श्री गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीदी समागम
सोहळा नुकताच पार पडला. ते शिखाचे कितवे गुरु होते? तर बघा पर्याय दिलेले आहेत 10वे, 11वे, 9वे आणि 8वे. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9वे. श्री गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीदी समागम सोहळा नुकताच पार पडला. ते शिखांचे 9वे गुरु होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रिकामी जागा या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पेपरमध्ये हमखास विचारला जाणार आहे हा प्रश्न. पर्याय दिलेले आहे 30 जानेवारी 2026, 31 जानेवारी 2026, 28 जानेवारी 2026 आणि 29 जानेवारी 2026. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणत्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 31 जानेवारी 2026 रोजी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. रिकामी जागा हा देश भारताला सर्वाधिक LPG निर्यात करतो. पर्याय आहेत इराण, इस्रायल, UAE आणि कतार. तर कोणता देश हा भारताला सर्वाधिक LPG निर्यात करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कतार हा देश. कतार हा देश भारताला सर्वाधिक LPG निर्यात करतो. पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणी संदर्भात समिती नेमली आहे. तर बघा पर्याय दिलेले आहेत रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे, किरण केंद्रे आणि नरेंद्र जाधव. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र जाधव. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षण त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीची संदर्भात समिती नेमली. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर कोण आहेत? पर्याय आहेत आदित्य पांड्या, शुभांशु शुक्ला, प्रशांत नायर, अंगद प्रताप. तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे आदित्य पांड्या. पर्याय क्रमांक 1 आदित्य पांड्या. भारतातील सर्वात तरुण ॲनालॉग अंतराळवीर हे आदित्य पांड्या आहे. पुढचा प्रश्न, इंग्लिश प्रीमियर लीग ब्रँड ॲम्बेसिडर कोण आहेत? पर्याय सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, संजू सॅमसन, रोहित शर्मा. तर उत्तर आहे दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 संजू सॅमसन. इंग्लिश प्रीमियर लीग ब्रँड ॲम्बेसिडर संजू सॅमसन हे आहेत. पुढचा प्रश्न, 2026चा पद्यपाणी पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय इलैयाराजा, प्यारेलाल, उषा मंगेशकर, सई परांजपे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इलैयाराजा. 2026चा पद्यपाणी पुरस्कार हा इलैयाराजा यांना मिळाला. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न आहे नार्को टेस्टसाठी संशयिताला कोणते औषध दिले जाते? पर्याय आहेत सोडियम पेंटेथॉल, सोडियम कोलोफॉल, सोडियम क्लोराईड, सोडियम बायोडम. तर नार्को टेस्टसाठी संशयिताला कोणते औषध दिले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोडियम पेंटेथॉल. पुढचा प्रश्न बघूयात. ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजेच? पर्याय गुन्ह्यांचा शोध घेणारे तंत्र. ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजेच पर्याय आहे गुन्ह्यांचा शोध घेणारे तंत्र आहे. पर्याय 2 मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे. पर्याय 4 पूर्ण शरीराचे मॅपिंग करणारे तंत्र आहे. पर्याय 4 यापैकी नाही. तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजेच मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र. उत्तर पर्याय क्रमांक 2 मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप आणि विश्लेषण करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने लक्षात घ्या. विधाने आहेत UPSC चे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार, ब विधान MPSC चे अध्यक्ष विवेक भीमवार, क विधान महाराष्ट्राचे महाविधिवक्ता बिरेंद्र सराफ. तर वरीलपैकी चुकीचे विधान ओळखायचे आहे. बघा विधान दिलेले आहेत, विधानांपैकी चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर चुकीचे विधान कोणते आहे? बघा चुकीचे विधान आहे क विधान क. पर्याय क्रमांक 3
फक्त क हे चुकीचे विधान आहे. महाराष्ट्राचे महाविधिवक्ता बिरेंद्र सफार हे विधान चुकीचे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 50. विद्यमान संजय मल्होत्रा आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहेत? पर्याय बघूयात. 25वे, 26वे, 27वे आणि 28वे. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2, 26वे. विद्यमान संजय मल्होत्रा आरबीआयचे हे 26वे गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न. पुढे जाण्यापूर्वी आमची मेहनत आणि तुमची जिद्द यांचा संगम घडून येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघूया पुढचा प्रश्न. 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास कोणती गाडी भेट मिळणार आहे? 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास कोणती गाडी भेट मिळणार आहे? पर्याय आहेत फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, किया सोनेट, टाटा नेक्सॉन. तर उत्तर काय आहे बघा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, किया सोनेट. 2026च्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास किया सोनेट ही गाडी भेट मिळणार आहे. पुढचा प्रश्न. प्रख्यात सर्जन आणि गेम हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर सी. पलानीवेलू यांच्या गट्स आत्मचरित्राचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर बघा पर्याय आहेत नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू, राजनाथ सिंह, CP राधाकृष्णन. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक 4, CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला AI जिल्हा रिकामी जागा या राज्यात आहे. तर कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत पंजाब, आसाम, महाराष्ट्र, मणिपूर. तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्रात. भारतातील पहिला AI जिल्हा महाराष्ट्र या राज्यात आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचे आहेत. बघा विधान आहेत. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी पुस्तकाचे लेखक सदानंद दाते. पुढचं विधान. खांद्यावरील स्टार्स पुस्तकाचे लेखक गजानन राजमाने. दुसरं विधान. मन में है विश्वास पुस्तकाचे लेखक विश्वास नागरे पाटील. चौथं विधान. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर पर्याय कोणतं बरोबर आहे? बघा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने ही बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. बघा आपल्याला इथे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पर्याय दिलेले आहेत. त्या अगोदर विधान अ विधान आणि ब मध्ये काय आहे? तर बघा अ मध्ये आहे विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधान परिषद उपसभापती. आणि ब मध्ये आहे राम शिंदे, नीलम गोरे, अण्णा बनसोडे, राहुल नार्वेकर. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 नंबरची जो पर्याय आहे तो योग्य आहे. बघा अ ला आहे विधानसभा अध्यक्ष. विधानसभा अध्यक्ष कोण आहे? तर राहुल नार्वेकर. उत्तर आहे राहुल नार्वेकर. पुढचा पर्याय आहे बघा ब ला आहे अण्णा बनसोडे. ब ला कोण आहे? अण्णा बनसोडे. विधान परिषद सभापती आहेत राम शिंदे आणि विधान परिषद उपसभापती आहेत नीलम गोरे. पुढचा प्रश्न बघा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा या प्रश्नामध्ये सुद्धा योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न समजून घेऊया आपण. बघा प्रश्न आहे खेळाडू दिलेले आहे आणि पुस्तकाचे नाव. तर खेळाडू आहेत दीपा मलिक, सय्यद किरमानी, पॅट कमिन्स, शिखर धवन. आणि पुस्तकाचे नाव आहे ब्रिंग इट ऑन, स्टम्प, टेस्टेड, क्रिकेट, माय लाईफ अँड मोर. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. जोड्या कशा जुळतात? तर बघा अ दीपा मलिक हे ब्रिंग इट ऑन या पुस्तकाचे खेळाडू आहेत आणि पुस्तकाचे नाव ब्रिंग इट ऑन. नंतरचा खेळाडू आहेत बघा सय्यद किरमानी. उत्तर आहे स्टंप. खेळाडू आहेत पुढचे पॅट कमिन्स यांचं पुस्तकाचे नाव आहे टेस्टेड. नंतर खेळाडू आहेत शिखर धवन यांच्या पुस्तकाचे नाव आहे क्रिकेट, माय लाईफ अँड मोर. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र साहित्य परिषद मसापचे नववार्षिक अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय आहेत मिलिंद जोशी, राजेश पांडे, स्वामी महालंक, योगेश सोमन. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 योगेश सोमन.
महाराष्ट्र साहित्य परिषद मनसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत योगेश सोमन. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 58. KISS मानवतावादी पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय आहेत नीता अंबानी, मंदाकिनी आमटे, सुधा मूर्ती, रवीना टंडन. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नीता अंबानी यांना. उत्तर पर्याय क्रमांक 1 नीता अंबानी. पुढचा प्रश्न. श्रीनगर जम्मू आणि काश्मीर मधील प्रसिद्ध ट्यूलिप गार्डनला कोणाचे नाव आहे? तर पर्याय आहेत पंडित नेहरू ट्यूलिप गार्डन श्रीनगर. पर्याय 2 इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन श्रीनगर. पर्याय 3 सोनिया गांधी ट्यूलिप गार्डन श्रीनगर. पर्याय 4 फारुख अब्दुल्ला ट्यूलिप गार्डन श्रीनगर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन श्रीनगर. श्रीनगर जम्मू आणि काश्मीर मधील प्रसिद्ध ट्यूलिप गार्डनला कोणाचे नाव आहे? तर इंदिरा गांधी यांचे. पुढचा प्रश्न. इस्रोचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे? बघा इस्रोचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय आहेत कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. इस्रोचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न. 2025चा शांतता नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणास देण्यात आला? पर्याय आहेत लॉझारो क्रास्ताहोर्काई. पर्याय 2 मारिया कोरिना मचाडो. पर्याय 3 मेरी ब्रुनकोव. पर्याय 4 फ्रेड रॅन्सडेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मारिया कोरिना मचाडो यांना 2025चा शांतता नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न. ESMA ॲक्ट या वर्षीचा आहे. रिकामी जागा या वर्षीचा आहे. पर्याय 1955, 1967, 1968, 1970. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1968. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा मूळचे कोणत्या राज्यातील आहे? पर्याय केरळ, तमिळनाडू, त्रिपुरा, झारखंड. तर कोणत्या राज्यातील आहे? पर्याय आहेत पर्याय बघितले आपण त्यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा मूळचे त्रिपुरा या राज्यातील आहेत. पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र शासनाचा शक्तीपीठ प्रकल्प काय आहे? पर्याय धार्मिक इमारतीचे बांधकाम, डेटा सेंटर, द्रुतगती महामार्ग, सौर प्रकल्प. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 द्रुतगती महामार्ग. महाराष्ट्र शासनाचा शक्तीपीठ प्रकल्प हा द्रुतगती महामार्ग आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात वाढवण बंदर उभारले जात आहे? पर्याय ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई. तर उत्तर काय असेल? उत्तर पर्याय क्रमांक 3 पालघर. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर उभारले जात आहे. पुढचा प्रश्न. 2025ची ड्युरंड कप स्पर्धा नॉर्थ ईस्ट युनायटेड FC संघाने जिंकली. सदर स्पर्धा कितव्या क्रमांकाची होती? पर्याय आहेत 134वी, 135वी, 136वी आणि 138वी. तर कितव्या क्रमांकाची ही स्पर्धा होती? उत्तर पर्याय क्रमांक 1 134वी. 2025ची ड्युरंड कप स्पर्धा नॉर्थ ईस्ट युनायटेड FC संघाने जिंकली. सदर स्पर्धा ही 134वी क्रमांकाची होती. पुढचा प्रश्न. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळावा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पार पडला. सदर मेळाव्यास खालीलपैकी कोणत्या पदावरील व्यक्ती हजर होती? पर्याय राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री. तर उत्तर काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक बघा 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती कोण? तर द्रौपदी मुर्मू. 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळावा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पार पडला. सदर मेळाव्यास खालीलपैकी राष्ट्रपती पदावरील व्यक्ती हजर होती. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे जमीन नोंदणी प्रक्रिया सोपी, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करण्यातील देशातील पहिले राज्य कोणते?
पर्याय महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, पंजाब. तर उत्तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंजाब. पहिले राज्य कोणते? तर पंजाब. पुढचा प्रश्न 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025 कोणत्या राज्यात पार पडली? कोणत्या राज्यात पार पडली? तर पर्याय उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड. 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025 ही छत्तीसगड या राज्यामध्ये पार पडली. पुढचा प्रश्न बघूया. भारत पर्यटन माहिती संकलन 2025 माहितीनुसार सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिलेले राज्य कोणते आहे? तर बघा, उत्तर आहे त्यावर पर्याय महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गोवा. दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. भारत पर्यटन माहिती संकलन 2025 माहितीनुसार सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिलेले राज्य आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न महादेवा या फुटबॉलपटूंना घडविणाऱ्या क्रीडा उपक्रमाची सुरुवात रिकामी जागा राज्याने केली. पर्याय आहेत महाराष्ट्र, आसाम, मणिपूर, झारखंड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. महादेवा या फुटबॉलपटूंना घडविणाऱ्या क्रीडा उपक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र राज्याने केली. पुढचा प्रश्न बघूयात. नवीन कामगार कायदे या दिवसापासून भारतात लागू झाले. बघा, नवीन कामगार कायदे रिकामी जागा या दिवसापासून भारतात लागू झाले. तर पर्याय बघूयात 20 नोव्हेंबर 2025, 21 नोव्हेंबर 2025, 22 नोव्हेंबर 2025 आणि 25 नोव्हेंबर 2025. तर उत्तर काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 21 नोव्हेंबर 2025. नवीन कामगार कायदे या दिवसापासून भारतात लागू झाले. तर 21 नोव्हेंबर 2025 या दिवसापासून. पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न आहे 2025 हे वर्ष रिकामी जागा या राज्याने आदिवासी अभिमान वर्ष म्हणून साजरे केले आहे. तर पर्याय महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, गुजरात. उत्तर काय असेल? उत्तर पर्याय क्रमांक 4 झारखंड. 2025 हे वर्ष झारखंड या राज्याने आदिवासी अभिमान वर्ष म्हणून साजरे केले आहे. पुढचा प्रश्न बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष कोणता ठरला? तर पर्याय JDU, काँग्रेस, भाजप, लोकदल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाजप. बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हा भाजप ठरला आहे. पुढचा प्रश्न बघूया. मोन्था चक्रीवादळास मोन्था हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर पर्याय आहेत श्रीलंका, जपान, बहारीन आणि थायलंड. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 थायलंड. मोन्था चक्रीवादळास मोन्था हे नाव थायलंड या देशाने दिले आहे. तर हे होते आजचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. रोज अशा माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.